दिसली नाही तर मी पुन्हा एकदा उल्लेख करेल. आमच्या किरणताईंची बऱ्याच वेळा भेट झाली. किरणताईंचा स्वभाव असेल, सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा स्वभाव असेल की त्यांनी देखील आम्हाला छानपैकी मिसळून घेतलं. आणि अशा रीतीने हा विजय होत असताना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा मी माझ्या पर्सनल कामासाठी साहेबांच्या बंगल्यावर आम्ही गेलो होतो आणि बोलत असताना त्यावेळी साहेबांचीच एक कार्यकर्ती त्या ठिकाणी आलेली होती. त्या कार्यकर्तीचं एक वैयक्तिक काम होतं. मुलगा आजारी होता, कॅन्सरसारखा आजार होता आणि त्या क्षणी साहेबांनी कोणताही विचार न करता मुंबईला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये फोन केला. इंग्लिशमधून त्यांचं संभाषण झालं आणि त्यानंतर साहेब म्हणाले की हा फोन कोणत्या हॉस्पिटलला होता, तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची ट्रीटमेंट ज्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे त्या ठिकाणी साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी फोन केला होता. आणि हा माझा अनुभव आहे. हे सांगितलेली कथा नाही, मी समोरून पाहिलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा म्हणेन की हेच पुण्य कर्म साहेबांचं कामाला आलेलं आहे आणि त्यातूनच साहेबांचा विजय झालेला आहे. फक्त जाता जाता एक विनंती करू इच्छिते की साहेब आता येत्या आपल्या नगरपंचायतच्या निवडणुका आहेत, मंचर नगरपंचायत, त्या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून जरी निवडणूक जाहीर झाली, लढायचीच ठरली, तर एक महिला म्हणून माझी विनंती असेल की कृपया आपण या ठिकाणी निवडणुकीत उमेदवार निवडत असताना त्याच्या कामाला महत्व द्या, त्याच्या कर्तृत्वाला महत्व द्या, त्याच्यामागे किती जगता हे न पाहता तो समाजाला, या गावाला किती न्याय देऊ शकतो हे पाहावं आणि मग त्या व्यक्तीला प्राधान्य द्यावं ही माझी कळकळीची विनंती असेल. पुन्हा एकदा समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्माननीय आमदार दिलीप रावजी वळसे